आमच्या करवंद गावामध्ये 2023 ची पीक पाण्याची यादी जाहीर झालेली असून कृषी विभागाकडून किंवा तलाठी साहेबांकडून त्या पीक पाण्याची यादीमध्ये या करवंद गावाचे संस्टार कंपनीचं यादीत नाव आलेले आहे। त्यांनी सुद्धा कापूस लागवड दाखवलेली आहे। मग ही आता कंपनी आहे का शेती आहे? ही पीक पाणी कोणी लावली, कशी लावली, याच्यात आता अधिकाऱ्यांच्या भोंगडकार मला समजावे का काय? अगोदरच ही कंपनी म्हणजे गाणीच्या साम्राज्यामध्ये अनेक लोकांना तरस दिलेलं आहे आणि हे आता नवीनच हे आलेलं आहे की कापूस पीक पाणी लावलेली ही कंपनी 100 एकर मध्ये दाखवते। ही पीक पाणी कोणी लावली आणि कशी लावली आणि शासनाचे अनुदान हे कसे घेणार, याच्या जबाबदार कोण? याच्यात शासनाची सुद्धा फसवणूक आहे। हे गाणीच्या साम्राज्यामुळे घाण पाण्याच्यामुळे आम्ही अनेक अधिकाऱ्यांना, कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना अनेकांना निवेदन दिलेले आहे। हे सुद्धा प्रकरण आम्ही मागच्या सरकारच्या गारपीट समजा, लाल्या रोग समजा हे अनुदान घेतले की नाही हे सुद्धा आम्ही माहितीच्या अधिकाराखाली तहसीलदार साहेबांकडून ही मागणी करणार आहोत।